नमस्कार मित्रांनो, जो रस्त्याचं काम चालू आहे उंबरपाडा घागबारी ते सापुताऱ्यापर्यंत, या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेती किंवा स्ट्रॉबेरी तसेच टॅमॅटो आदी पिके आहेत. उभे पिकांचं या रस्त्याच्या कामामुळे नुकसान होत आहे. तसेच विशेष म्हणजे शासनाने ह्या शेतकऱ्यांना मोबदला पण दिला पाहिजे, यासाठी आपण थेट संवाद साधणार आहोत. बोल. मोबदला तर भेटायलाच पाहिजे, कारण का मी न आधार एक बाई आहे आणि कोणाचा आधार नाही. मुलं आहे आणि चालू वर्षाचं म्हणजे कमीत कमी 5 लाखाचं ते नुकसान झालेलं आहे. तर त्याची मला भरपाई भेटावं. आणि जर भरपाई नाही भेटली तर मी खाणार काय, पोरांचं करणार काय, शिक्षण कुठं करणार, काय करणार, कारण का मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तर शासनाने तुमच्याकडं म्हणजे तुम्ही पाठपुरावा करणार किंवा नाही करणार, काही तुम्ही याच्याबद्दल काही हालचाली केलेल्या आहेत का? तर हे तर काम सुरू झालेलं आहे, तर तुम्ही प्रशासनाला कळवलं का नाही तुम्ही? तसं काही नाही कळवलं, आता सुरुवात झाली. यामुळे पण मग आता तुम्ही सर्व शेतकरी एकत्र येणार का याबाबत? हा, तर याबाबत तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करावी. राहणार उंबरपाडा, त्याच्यामुळे हे रस्ते चालू झाल्यामुळे आमच्या शेतीचे भरपूर नुकसान झाले. त्याच्यामुळे आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच आले नाही. पहिले नोटीस आले असते तर आम्ही ही शेती इथे रस्त्याच्या बाजूला कडेला केले नसते. आम्ही आता 50 रुपयाला 1 रोपडं आणलं. याची नुकसान किती झाली याची सरकारने विचार करावा, शासनाने विचार करावा. याच्या मोबदला काहीतरी आम्हाला भेटायला पाहिजे, तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय दुसरा काहीच नाही. आणि जमीन बी इथून किती आमची जमीन पण जाते. आता केर फुटाचा हिशोब केला तर पैसे किती होतात, तर आमची एवढी जमीन गेल्यावर आम्ही काय करणार? आता 50 रुपयाला 1 रोप घेतलेले आहेत. याच्या जवळजवळ 2-2.5 लाखाचं रोप झालं. त्याची आम्ही फवारली, औषधं, खत, कष्ट, याचा हिशोब धरले तर रोप किती असतं याची सरकारने मोबदला द्यावा. बोला. सरकारने काहीतरी आमचा मोबदला द्यावा, तरच या शासनाने काम सुरू करावं रस्ता, नाहीतर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही. बघा इडे शेतामध्ये काय झाले आमची नुकसानी ते आपण बघू शकतात. या धुळीमुळे नुकसान झालेलं आहे, कारण की हे फळ सुद्धा टिकू शकत नाही किंवा ट्रान्सपोर्टला जाऊ शकत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. हे तुम्हाला एकदम लाईव्ह डेमो आपल्या समोर दाखवत आहे. शासनाने आज जो आमचा रस्ता चालू केलेला आहे, दिंडोरी हात ते गुजरातच्या बाउंड्रीच्या सापुताऱ्यापर्यंत, हा गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता पेंडिंग होत आहे आम्हाला माहित होतं. परंतु 7-8 वर्षापूर्वी जो दिंडोरी हातचा रस्ता पूर्ण केला, त्याच वेळेस आम्हाला जाणीव होती. आम्ही अनेक ठिकाणी याच्यामध्ये प्रयत्नही केले की पुढचा रस्ता करत असताना आमच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या. त्या लोकांची शेती कशी आहे, स्ट्रॉबेरीची आहे की टमाटीची आहे, जर ह्या नोटीस दिल्या असत्या तर ह्या लोकांनी शेती केली नसती. आज तुम्ही बघितलं त्याच्यावरती धूळ आहे. धूळ असेल तर ही पीक अजिबात येऊ शकत नाही, हे शास्त्रज्ञ काय पण आपण पोलीस सांगू शकते. आणि म्हणून आम्ही जे इथं जो अंदाज केला, अगदी ह्या आमच्या हत्तीपासून तर सापुतारा बाउंड्रीपर्यंत जवळजवळ 130 ते 40 शेतकरी हे बाधित होणार आहे. आणि बाधित होत असताना शासन म्हणतंय की आम्ही ह्या जागा, रस्त्याच्या जागा आहे 1932 साली अक्वायर केलेल्या आहेत. परंतु संबंधित सातबारा बघता या सातबाऱ्यामध्ये कुठेही रस्त्याकडे वर्ग असे कुठलाही पुरावा दिसत नाही. आणि मग तिथं जो शेतकरी बाधित होता दिंडोरी तालुक्यातला, त्या लोकांना शासनाने मदत केलेली आहे. हे आम्ही त्या स्वतः पाहिलेलं आहे. आमची तीच मागणी आहे, आम्ही रस्त्याला हरकत करणार नाही. परंतु आमचं जे आज उभं पीक आहे त्याचं लाखोचं उत्पन्न होणार आहे. आज ह्या बाईंनी जी शेती केलेली आहे इथं 1.5-2 लाख रुपये खर्च झालाय. इथं उत्पन्न जर बघितलं तर 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न निघणार आहे ह्या प्लॉटमध्ये. हे नुसतं पीकच नाही तर ही रोप सुद्धा विकणार आहे आणि ह्या रोपाचे सुद्धा पैसे होणार आहे. आणि म्हणून अशा माणसाला मदत तर मिळालीच पाहिजे. परंतु जी जमीन गेलेली आहे त्या जमिनीचा मोबदला सुद्धा मिळाला पाहिजे. शासन जरी म्हणत असेल की सरकारची जागा 1932 साली ब्रिटिश सरकार होते, ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेस हे आम्हाला काही माहित नव्हतं.
परंतु आता मात्र ज्या जमिनी गेल्या त्या जमिनी बाधित असताना सुद्धा आमचं कुठेही नोंद दिसत नाही आणि म्हणून ह्या लोकांना जर मोबदला भेटला नाही तर मात्र ह्या ठिकाणची जे काही 140 लोक आहेत तो अख्खा तालुका हा सुरगाणा तालुका त्यांच्या पाठीशी राहील आणि एक मोठं आंदोलन छेडलं जाईल. म्हणून शासनाने दखल घेतली पाहिजे की ह्या लोकांना मोबदला मिळालाच पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांच्या जमिनी जातील, ज्या लोकांची विहिरी जातील, बोर जातील, ज्या लोकांना त्या हिशोबाने घरं पण जाणार आहेत, काही लोकांची घरं जाणार आहेत, ती घरं सुद्धा त्या लोकांना बांधून मिळावी, त्याचा मोबदला मिळावा. आणि जर तो भेटला नाही तर मात्र इथून आतापर्यंत 200 मीटर काम केलेलं आहे, याच्या पुढचं काम होऊ देणार नाही, हे आम्ही त्यांना आदेशमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सांगतो. माझं नाव दिनकर धनजी गायकवाड आणि वणी ते सापुतारा आमच्या आधीच्या रस्त्याचं काम चालू आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्याच्या साईडने प्रत्येक शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जो रस्त्याचं काम चालू असताना जी धूळ उडते त्याच्यापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटची नुकसान होऊन राहिलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा जवळजवळ बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा कुणाचा 50,000, कुणाचा ₹1,00,000, कुणाचे 2 लाख रुपये मेंटेनन्स झालेला आहे आतापर्यंत त्या स्ट्रॉबेरीसाठी खर्चाला. परत ती दुसरी गोष्ट अशी आहे का चालू वर्षी पावसाने इतर शेतीची नुकसान झालेली आहे. परत जे हाताशी पीक आलेलं आहे त्याची पण नुकसान जर अशा पद्धतीने झाली तर आम्ही काय करायचं. त्याच्यात प्लस पॉईंट असा आहे का त्याच्या व्यतिरिक्त आमच्या जागा सुद्धा पहिला हातभर रस्ता होता, आता इथभर झाला, आता वावभर करायला लागले. तर तो रस्ता सुद्धा असा बेकायदेनुसार असा मनाला वाटेल तेवढा त्यांनी कुठं बी काढायचा, कुठं बी तोडायचा, त्याची सुद्धा काहीतरी दखल घ्यायला पाहिजे. मटेरियल आहे ते आमच्या शेतात टाकून राहिले. सरकारने याची दक्षता घ्यायला पाहिजे. टाकला नव्हता. 30 फूट ना 32